शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव मिळावा, शासकीय खरेदी सुरू करावी आणि तूर कापूस उत्पादन शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात तिवसा तहसीलवर शेतकऱ्यांनी तुफान मोर्चा काढला। बाजारात पिकांचे दर कोसळलेले आहेत। शेतकऱ्यांच्या घामाच्या थेंबाला कवडीमोल भाव मिळतोय। व्यापारी मनमानी करत आहेत आणि सरकार शांत बसलंय। अखेर संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देत सरकारला हादरून सोडलं। चला पाहूया हा प्रचंड आक्रोशांचा अहवाल। विरोधी सरकारचा निषेध असो, शेतकरी विरोधी सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, संत्रा उत्पादक शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, सातबारा कोरा झालाच पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे। विदर्भातील शेतकरी आज आक्रोशाच्या उंबरठ्यावर उभे आहेत। दिवसामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढत सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध केलाय। तूर कापूस सोयाबीन उत्पादक शेतकरी हे कंगाल झाले आहेत, तर व्यापाऱ्यांची लूट सुरू आहे। मात्र सरकार बघण्याची भूमिका घेत आहे। नाफेड खरेदी बंद आहे, तर शेतमाल पडून शेतकऱ्यांचं कोट्यावधींचं नुकसान झालंय। सीसीआय खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीला सरकार किती दिवस दुर्लक्ष करणार आहे? नुकसानग्रस्त संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करणार। 2-3 महिन्यापूर्वी आपल्या इथं जे इलेक्शन झालं त्यावेळेस सरकारनं एवढे आश्वासन दिले होते शेतकऱ्यांना का तुमचा माल 6,000 रुपयानं सोयाबीन खरेदी करू, 9,000 रुपयानं कापूस खरेदी करू, संत्र्याला व्यवस्थित भाव देऊ। पण हे सरकारनं यातली कोणती मागणी पूर्ण केलेली नाही आहे। शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला आहे, कोणत्याच मालाला भाव नाही आहे। CCIचं सेंटर आहे, त्यानंतर नाफेड आहे, हे सुरळीत चालू नसून त्यातही शेतकऱ्यांचं कसं आहे ते OTPचे प्रकरणं याच्यामुळं नोंदण्या झाल्या नाही। शेतकऱ्याचं एवढं अतोनात हाल होऊन राहिले, त्यामुळे या सरकारचं नेमकं शेतकऱ्यांच्या जीवावर उठलं की काय असा सर्व इकडे शेतकऱ्यामध्ये सरकारच्या विषयी रोष निर्माण होत आहे। सरकारनं CCI सेंटर आणि नाफेडचे सेंटर सुरळीत चालू करावे। खुल्या बाजारातील जे FMCमध्ये जे माल विकला जातं त्याच्यावर सरकारनं लक्ष ठेवून तो माल CCI किंवा नाफेडच्याच रेटच्या खालोखाल म्हणजे रेटमध्ये गेला पाहिजे, याची काहीतरी लक्ष त्याच्याकडे पुरवावं। सरकार शेतकऱ्यांशी दगाफटका का करतंय? हमीभाव नसल्याने शेतकरी रस्त्यावर आलेत, परंतु ऐकणार कोण? शेतकरी ओरडून सांगतात की शेतमालासाठी योग्य दर नाही, व्यापारी वाटेल तशा किमतीत लुटत आहेत। सरकार मात्र सुस्त झोपेत आहे। शेतकऱ्यांना तातडीने मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय। या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे। युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष जसबीर ठाकूर, सरपंच सूरज धमनखेडे, उपसरपंच प्रशांत प्रधान यांच्यासह अनेक नेते आणि शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते। आज सर्व तालुक्यातील शेतकरी सोयाबीन कापूस संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही आज तिवसा तहसील कार्यालयात धडक दिली। कारण काय झालं, निवडणूक काळात सरकारने फक्त शेतकऱ्याच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढलेली होती। इतकी यावेळेस महायुती सरकारला इतकं भरमसाठ यश या फक्त शेतकऱ्यामुळे या मिळालं। पण आज जर परिस्थिती बघितली, तूर सोयाबीन कापूस आज यांचे जर हाल जर बघितले, आज अक्षरशः 10 वर्ष अगोदर जे भाव होते आज ते भाव या ठिकाणी आज आपल्याला मिळत आहे। कारण का आज पाहायला आपण APMC आपलं नाफेड असो किंवा CCIमध्ये असो, आज लोकांच्या नोंदण्या करून त्यांचे सोयाबीन किंवा तुरी त्यांचे कपाशी खरेदल्या जात नाही। आज कापसाचे लोकांनी नोंदणी करून त्या भागामध्ये कापूस ते त्या APMC आपलं CCIमध्ये तो कापूस खरेदी होऊन नाही राहिला। सोयाबीनमध्येही तसंच झालेलं आहे। इतकं मोठं नुकसान शेतकऱ्यांनी सहन करावं कसं? कारण का सरकारनं जर आपलं धोरण बदलवलं त्याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही या लवकरात लवकर काळात आम्ही करणार आहे। तातडीनं सरकारने आमची जी मागणी आहे ती तातडीनं मान्य करावी, अन्यथा मोठा उद्रेक या ठिकाणी शेतकऱ्यांकडून होईल, हे आमच्याकडून एक आश्वासन, एक सरकारला इशारा आहे। सरकारला अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघायच्या आहेत? तूर कापूस सोयाबीन आणि फळबाग उत्पादन शेतकऱ्यांचं होणारं नुकसान कधी थांबणार? अजून किती दिवस हे सरकार बघ्यांची भूमिका घेणार? शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहणार नसेल तर ही लढाई आणखी तीव्र होईल, अशा स्पष्ट इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। सरकारला जाग येईल का की शेतकरी आणखी मोठे आंदोलन उभारतील? पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।